नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपले कोल्हापुरी स्टाईल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। चला तर आज आपण खमंग खुसखुशीत आणि भरपूर लेयर्सवाली अशी शंकरपाळी कशी करायची आहे ते बघणार आहोत। त्यासाठी आपण सोड्याचा जरासुद्धा वापर या ठिकाणी करत नाही, फक्त मैद्याचा, साखरेचा आणि तुपाचा वापर करून आपण ही शंकरपाळी बनवणार आहोत। तरीसुद्धा आपली ही शंकरपाळी भरपूर लेयर्सवाली आणि खमंग खुसखुशीत अशी झालेली आहे। तुम्ही बघू शकता, ही शंकरपाळी करण्यासाठी मी या ठिकाणी घेतलेला आहे 1 किलो मैदा। हा मैदा मी चांगला चाळून घेतलेला आहे। मैदा चाळून झाल्यानंतर त्यामध्ये घालायचा आहे 1 वाटी तुपाचे मोहन। हे मोहन एकदम कडकडीत असे घ्यायचे आहे, त्यामुळे आपल्या शंकरपाळ्या एकदम खुसखुशीत होतात। तुपाचे मोहन घातल्यानंतर आपल्याला चमच्यानं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं थंड झाल्यानंतर हे पिठाला चांगलं चोळून घ्यायचं आहे, म्हणजे पिठाला सर्वत्र हे तूप चांगल्या प्रकारे लागलं जातं। नंतर आपल्याला यामध्ये घालायचे आहे चवीप्रमाणे साखर आणि चिमूटभर होईल एवढं मीठ। कोणताही गोडाचा पदार्थ करताना आपण त्यामध्ये चिमूटभर मीठ घातलं तर त्या पदार्थाची चव अजूनच वाढते, म्हणून थोडंसं मीठ टाकायला अजिबात विसरायचं नाही। नंतर वेलची पूड घालायची आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून हे मिश्रण चांगलं मळून घ्यायचं आहे। हे पीठ मळताना जरी घट्ट वाटत नसलं तर थोडा वेळ ठेवल्यानंतर अजूनच घट्ट होतं, त्यामुळे हे पीठ मळताना आपल्याला जास्त घट्ट मळायचं नाही। थोडा वेळ ठेवल्यानंतर हे पीठ अजूनच घट्ट होतं आणि शंकरपाळ्या लाटताना आपल्याला खूप जड जातात। पीठ मळून झाल्यानंतर अर्धा तास ठेवून द्यायचं आहे। आपण मळल्यानंतर ज्यावेळी पीठ जसं असतं तसं राहत नाही, थोडंसं घट्ट होतं। नंतर आपल्याला ह्याचे मोठे मोठे असे गोळे तयार करून घ्यायचे आहेत। पोळपाटावर किंवा पाटावर सुद्धा तुम्ही हे लाटून घेऊ शकता। जाडसर अशी पोळी लाटून घ्यायची आहे आणि आपण चपातीच्या गोळ्याला जसं पीठ लावतो तसं आतून तूप लावून घेतलेलं आहे मी, आणि नंतर याच्यावरती तुपाने थोडंसं मऊ होईल म्हणून नंतर याच्यावरती थोडासा मैदा भुरभुरलेला आहे। मैदा टाकून दाखवल्याप्रमाणे दोन्ही साईडनं दुमडून घ्यायचा आहे आणि परत त्याची चौकोनी अशी घडी घालून घ्यायची आहे। आणि चौकोनी घडी घालून झाल्यानंतर आपल्याला परत एकदा या गोळ्याची जाडसर अशी पोळी लाटून घ्यायची आहे। ही पोळी लाटून झाल्यानंतर आपल्याला शंकरपाळ्या कट करून घ्यायच्या आहेत। तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये तुम्ही शंकरपाळ्या कट करू शकता। सुरीच्या साहाय्याने शंकरपाळ्या कट करून झाल्यानंतर मध्यम गॅसवर या शंकरपाळ्या तेलामध्ये तळून घ्यायच्या आहेत। आणि तुम्ही बघू शकता की आपण यामध्ये चिमूटभर सुद्धा सोड्याचा वापर केलेला नाही, तरीसुद्धा आपल्या ह्या शंकरपाळ्या भरपूर लेयर्सवाल्या आणि खमंग खुसखुशीत अशा झालेल्या आहेत त्या। चला तर मग मैत्रिणींनो, माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा। अशा पद्धतीच्या शंकरपाळ्या तुम्ही नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या कोल्हापुरी स्टाईल या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या कोल्हापुरी स्टाईल या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।